चला 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 चला, शाळेला उशीर व्हायला. युवराज चला लवकर, चला चला लक्ष्मी. माधुरी काकी, राणा खरंच परत येणार ना व? अगं तुझा राणा आता कधीच परत येणार नाही. माझी मम्मी कशी जेलमध्ये गेली तसा तुझा राणा ते आता जेलमध्ये जाणार नाही. तो परत येणार. माधुरी काकी येणार ना व राणादा? आणि माधुरी काकीने मला सांगितलंय तो गाठ पडणार म्हणून. अगं तुला शाळेला जायसाठी गंडवलंय. माझ्या मम्मीला नुसतं पैशावर ना जेलात टाकले. तुझ्या राणादानं मर्डर केलाय, मर्डर. हाताला वर्ष आतच राहणार नाही. राणादा परत येणार. माधुरी काकी तू सांग की याला, सांग की राणादा परत येणार आहे म्हणून. हे बघ लक्ष्मी, गुन्हा केला नसेल तर परत येणार, आणि केला असेल तर मग आताच. नाही, माझ्या राणादानं काही बी नाही केलं. मग काय पोलीस काय येडायचं त्याला धरून यायला? तुझ्या राणादानं मर्डर केलाय, मर्डर. आता बस बोंबलेत. नाही, माझ्या राणादानं काही बी नाही केलं. केलाय, नाही केलं. केलाय का येडे? नाही केलं. केलाय का येडे? तू येडायस म्हणून असं बोलतोय. नाही केलं. ए, मी मालक आहे या घरचा आणि मला येडा म्हणतेस व्हय? तू येडेस. नाही, तू येडायस. तू येडेस. तू येडायस. तू येडेस. तू येडायस. मला येडे म्हणतेस काय? हो. तुला घराच्या बाहेरच काढतो बघ. हॅलो, आम्ही शाळेच्या रस्त्याला आहे. त्या गावच्या टाकेपासून पुढं इथं पन्हार रोडला. लवकर पोचा, उगा गावात चिरवले प्रॉब्लेम होतील. लक्ष्मी, युवराज, ए थांबा. काय तमाशा चालवला रस्त्यात? याला सांग दी. मी मालक आहे या घरचा. वय तुम्हीच मालक आहात, पण आता रस्त्यात भांडणं नको. नाहीतर एक काम करा, दोघं बी वेगवेगळे चाला. लक्ष्मी, तू एक काम कर, तू 50 पावलं पुढे चाल, मी ह्याला घेऊन मागणे येते. उगा वाद नका ग रस्त्यात. तू शहाणी आहेस ना, चल. थांब. हे तुझा बस जा. हॅलो हॅलो हॅलो, अहो साहेब, राणा पळाला ना. काय कसं? अहो आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन निघालतो आणि वाटेनं पळाला नव्हतं. ठीक आहे, त्याच्या मागारावर मी पोचतोच. या या, तुम्ही बी या लवकर. तवार गाडी काढा आणि सगळ्या पोलीस स्टेशनला खबर करा. साहेब, राणा पळाला ना. काय कदम, चल गाडी घे लवकर. लक्ष्मी, लक्ष्मी रणविजय गायकवाड तूच नव? ते राणादा तुझाच बाप ना? हा. अगं राणादानं तुला पोलीस स्टेशनला बोलवलंय, काहीतरी महत्वाचं बोलायचंय त्याला. म्हणजे राणादा मला गाठ पडणार? वय चल बस लवकर. पण मग माझी आई? अगं आई डायरेक्ट पोचणार आहे. अगं मी पण पोलीसच आहे, तुला न्यायला आलोय. चल. तू पोलीस आहे? मग तुझ्याकडे ती मोटर बाईक का ती पोलिसांची गाडी का नाही? अगं माझी गाडी बंद पडली रस्त्यात, म्हणून आलो रिक्षेतनं. आता येते का नाही? चतुर्भिंगरीला भेटायचं ना? चतुर्विंगरी? हा, तुझा बाबा म्हणत होता माझ्या चतुर्भिंगरी सगळं बोलायचंय म्हणून. चल लवकर. लक्ष्मी, ही लक्ष्मी येडे काय? कुणाच्या रिक्षात बसल्या? कोणतरी परत पळून नेलेला. आई, हिला अडव की. आई, हा, अडव की तिला. अरे देवा, ही कोणाच्या रिक्षात गेली? लक्ष्मी थांब. कंट्रोल, पीटर वारके बोलतोय. महत्वाची सूचना आहे, राणा ताब्यातून निसटलाय. सगळीकडे नाकाबंदी लावायला सांगा. कोम्बिंग ऑपरेशन घ्यायला सांगा डीबी पथकाला. तालीम, मंदिरं सगळी चेक करा. आणि तसेच राणाची जी ओळखीची माणसं आहेत ती सगळी ताब्यात घ्या. वर रॉजर सर, समजलं. ओव्हर अँड आउट.
छापा म्हणजे रानादा येणार, काटा म्हणजे रानादा येणार नाही. छापा आला, रानादा येणार. परत एकदा काटा, रानादा नाही येणार. ए चंदे, तुझं थोबाड बंद कर का मी येऊन बंद करू तिथं? आवो गोदक्का, मी आपला अंदाज लावत होते. पण गोदक्का, हे छापा काटा आहे का नाही, माझा खरा होतो बर का. तुझ्या छापा काट्याचं काय बी असू दे, रानादा येणार म्हणजे येणार. होय, माझं मनच सांगतंय मला राणा घरी येणार. जामीन मिळाला काय? नाही अजून. मग गोदक्का म्हणायला ते त्यांचं मन तसं सांगतंय म्हणून म्हणाले तर. आणि मनापासून काय मागितलं तर ते मिळतेच. म्हणजे रानादा सुटणार आणि घरी येणार म्हणा की. नाही आता तेवढं बी सोपं राहिलेलं नाही ते, पण रानादा सुटणार. एक ना एक दिवस नक्की सुटणार. म्हणजे रानादा येणार याची काय बी गॅरंटी नाही असं म्हणा की. नाही तर का कोणास ठाऊक, मला सारखं वाटतंय राणा आज घरला येणार. तसं झालं तर चांगलंच आहे. अंजली, बुवा, राणा पळाला. पळाला म्हणजे पळाला म्हणजे फरार झाला. फरार झाले म्हणजे? आजारी पडला म्हणून पोलीस दवाखान्यात घेऊन जात होते, तर हा वाटेतच पळून गेला. अंजली, राणानं असं करायला नको होतं. आता केस अजून अवघड झाली. पोलीस राणाला हुडकायला लागले. पण राणादान असं का केलं? काय माहित नाही, पण राणा आला तर आम्हाला लगेच कळवा. आता ह्याचा गंभीर परिणाम होणार. राणाच दोषी असं वाटणार सगळ्यांना. नाही, राणाचे असं नाही करणार. ते असे पळून जाणाऱ्यातले नाहीयेत. नक्की काहीतरी गंभीर प्रकरण. हॅलो, अंजलीबाई, राणाजी, राणाजी, अहो कुठे आहात तुम्ही? मी आहे. अहो, कुठे आहात तुम्ही? काय करताय तुम्ही? असं का केलं? हे बघा, मी तुम्हाला समजा नंतर सांगतो. नाही, तुम्ही आधी घरी या. अहो, पोलीस तुम्हाला शोधतायत. बुवा घरी येऊन गेले. अहो, खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. होय, मला करायला लागली. नाही नाही, तुम्ही आधी घरी या. मला फार भीती वाटतेय बरं का. हे बघा, तुम्ही काय बी काळजी करू नका. बरं मला सांगा, घरातले समजे कसे आहेत? ठीक आहे, भानलक्ष्मी ती शाळेत गेलीये. बरं मला आधी शाळेत जावं लागणार आहे. हा, हो, शाळेत कशाला? आधी तुम्ही घरी या बरं. नाही तुम्हाला समजा नंतर सांगतो, पण मला आधी शाळेत जावं लागणार आहे. राणाजी, हे बघा, प्लीज तुम्ही बोलत असाल तर काही करू नका. आधी घरी या तुम्ही. हे बघा, तुम्ही घरी या. आपण सगळे मिळून चर्चा करूया. तुम्ही पळून गेला, ती खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. असं करायला नको होतं. तुम्ही प्लीज घरी या. हे बघा, मी तुम्हाला समजा नंतर सांगतो. आधी मला शाळेत जावं लागणार आहे. अहो, पण कशासाठी? लक्ष्मीसाठी. लक्ष्मीसाठी म्हणजे काय? मी तुम्हाला समजा नंतर सांग. अहो ऐका. हॅलो हॅलो हॅलो. वहिनी, काय झालं? काय म्हणाले भाऊजी? आणि शाळेत कशाला जाणार आहेत?
लक्ष्मीसाठी जायचं म्हणाले. लक्ष्मीसाठी म्हणजे काय आता? आधीच हे एवढं सगळं झालंय आणि त्यात हे. तुम्ही नका काळजी करू. आणि राणा भाऊजींनी ठरवलंय म्हणजे काहीतरी नक्कीच असणार. बरं हा चहा घ्या. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. आलोच. हा अक्का. एक काळतोंड द्या. तुला कितीदा सांगितलं माझं नाव घेऊ नकोस म्हणून. धावत राहता. का ग काय झालं? तो राणा फरार झालाय आणि लक्ष्मीला हुडकाय निघालाय. तू काळजी करू नकस. हे बघ तू काही पण कर पण ती पोर राणाच्या हाती लागली नाही पाहिजे. हा तू काळजी करू नकस. आम्ही पोचतोय लगेच लगेच. ठेव आता आणि सावध राहा. हा हा बोल अक्का. बातमी कळाली काय? कुठली? अहो, तो राणा फरार झालाय. काय? आता कायदा पाळणाऱ्यांनीच कायदा तोडलाय म्हणजे कारण बी तसंच असणार बघा. पक्क राणाला काय ना काय माहिती कळाली असणार बघा. असं? पण म्हणजे काय कळलं काय असेल त्याला? अहो तेच तर माहिती नाही ना. पण तुम्ही सावध राहा. अगं पण कसं काय पळाला तो? अहो नेमकं कारण माहिती नाही. ते आजारी पडल्याचं सोंग केलं वाटतं. मग दवाखान्यात नेताना वाटेतनच पळालाय. मामा जर त्याला आपल्या प्लॅनचा सुगावा लागला ना तर आपलं काय खरं नाही. तेव्हा तुम्ही सावध राहा आणि तयारी ठेवा. बाबे सावध राहायला लागणार आहे. मला काहीतरी केलं पाहिजे. ठेवतो फोन. ते नाही पोलीस काका. ही अक्का कोण? कोण अक्का? नाही तुम्ही म्हणलं की फोनवरती अक्का पोचणार आहे डायरेक्ट म्हणून. हा माझ्या आजीला मी अक्काच म्हणतोय. आमची अक्का लय भारी आहे. ती नाही डायरेक्ट पोचणार असतील. हा बरोबर आहे. तुझी आई आणि अक्काच येणार आहेत. डायरेक्ट पोचणार आहेत तिकडे. राणा कसा पळाला? साहेब तो कोल्हापूर डिव्हिजनला होता. काहीतरी मेडिकल इमर्जन्सी निघाली म्हणून दवाखान्यात घेऊन चालले आणि वाटेतनच पळाला तो. तोडकर राणा एक प्रामाणिक पोलीस आहे. जे कोण माणसं त्याच्या वाईटावर आहेत का नाही त्यांनी त्याचं काही बरं वाईट केलं तर हा राणा काय बी झालं नाही पाहिजे. काय नाही होणार साहेब. राणा निर्दोष आहे. तेच बोलायलोय. असं नुसतं हातावर हात धरून बसू नका. पकडा राणाला. राणाला शोधून काढा कोर्टात हजर करा. हा अहो तसं केलं का नाही तरच तो निर्दोष आहे हे सिद्ध करता येणार आहे. होय साहेब. अख्ख्या कोल्हापुरातले पोलीस त्याच्या मागावर आहे. तुम्ही काळजी करू नका. काय काळजी करू नका? हो मला काळजीचं एकच कारण आहे. राणानं अजून भावनाच्या भरात काही चुका करायला नकत म्हणून तर लवकरात लवकर सापडायला पाहिजे. आम्ही नक्की पकडू त्याला. तुम्ही काळजी करू नका. लवकरात लवकर पावलं उचला. काय मला बी काही कळलं का नाही तुम्हाला कळवतो. चला येतो. वा त्या रानानं लय डोक्याला ताप केलाय. त्या लवकर पकडला पाहिजे. पळून जाऊन फार मोठी चूक केली त्यानं. सगळं अंगलट येणार आहे त्याच्या. साहेब राणा पळाला का नाही म्हणजे मग काय ना काहीतरी कारण नक्की असणार. काय कारण असणार? आता गुन्हेगार झालाय तो. नाही नाही साहेब अजिबात नाही. राणा गुन्हेगार होणार नाही कधी. मग आता काय झालाय? फरार खुनी असंच म्हणणार आहे ना जग. साहेब काहीतरी कारण असणार बघा. आता बघा राणा स्वतःला कसा निर्दोष सिद्ध करतोय ते. बुवा तुम्ही पोलीस आहात आणि गुन्हेगाराची बाजू घेऊ नका. नाही साहेब राणा गुन्हेगार नाही साहेब. बुवा तुमच्या वैयक्तिक भावना बाजूला ठेवा आणि ड्युटी करा. राणा पळून गेलाय म्हणजे नक्कीच घरी येणार. मुकुंद हा सर. कोल्हापूरला फोन कर आणि
त्यांना म्हणाव रानाच्या घरावर धाड टाकायची. हो सर. नक्की सापडणार आहे आपल्याला तिथं. तर राणा घरी येणार आणि तिथंच आपण त्याला पकडायचं. पोलीस काका, मला जोराची सुसू आली आहे. आता पोचल्यावर नाही, लई अर्जंट आहे. तुम्ही मला करू दिलं रिक्षा. आग जरा कडकाड की. नाही येत मला कळ कळता. मी शाळेत बी अजून करतो, बेंच वरती. बर बर. ए थांबवर रिक्षा. जा. ए लक्ष्मी थांब. तर पुढे काय होतं की हा जो टोपीवाला आहे तो जंगलातून चालत जात असताना त्याला पुढे दमायला होतं आणि एका झाडाखाली तो झोपतो आणि त्याची टोपीची जी बॅग असते ना ती उशीखाली घेतो आणि त्याला झोप लागते. थोड्या वेळानंतर त्या झाडावर जी माकडं बसलेली असतात ना ती येतात आणि त्याच्या सगळ्या टोप्या घेऊन जातात. थोड्या वेळानं त्या टोपीवाल्याला जाग येते. तो उठून बघतो तर सगळ्या टोप्या गायब. त्याला भीती वाटते, आपल्या टोप्या नेल्या कोणी. वर बघतो तर सगळ्या माकडांनी त्याच्या टोप्या नेलेल्या असतात. त्याला भयंकर राग येतो. तो तिथला दगड उचलतो आणि त्या माकडांच्या दिशेने भिरकावतो. म्हटल्यावर काय होतं, माकडं सुद्धा झाडावरचे जे आंबे असतात ते सगळे काढतात आणि टोपीवाल्याच्या दिशेने भिरकावतात. त्याला राग येतो. तो माकडांना वाकुल्या करून दाखवतो. तू सांग रे, वाकुल्या कशा करतात माकडं? नाही जमत? हा तू सांग रे. कसं करतात? हा मग काय होतं, टोपीवाला रागानं लालबुंद होतो आणि आपल्या डोक्यात अशी टपली मारून घेतो. म्हटल्याबरोबर सगळी माकडं आपल्या डोक्यात अशी टपली मारून घेतात. मग त्या टोपीवाल्याच्या डोक्यात एक आयडिया येते. तो आपल्या डोक्यावरची टोपी काढतो आणि समोरच्या बॅगेत अशी फेकून देतो. म्हटल्याबरोबर सगळी माकडं काय करतात? सगळी माकडं बॅगेत टोप्या टाकतात. शाबास. पण सर, हेड सर म्हणायचं. हेड सर, हा पण माकडाने टोप्या घातल्या. अरे माकडच आहे ती. खोड्या करायची आणि आगाऊपणाची सवयच असते त्यांना. अरे हो, बरं झालं. ती आगाऊपणा करणारी लक्ष्मी कुठं आहे? कुठं आहे संगीता दी? माहित नाही सर, आज आली नाही ती. आली नाही? बरं झालं आली नाही ते. तू जरा तिच्यापासून लांब राहा. भयंकर खोड्या करायची सवय असते तिला. चला आता गोष्ट झाली ना ऐकून, आता गणिताचा अभ्यास करूया. काढा पुस्तक. लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. अहो आलेली नाही ती. नाही. हो, म्हणजे आमचा सुद्धा तोच विषय चालला होता. पण राणा दादा, तुम्ही कधी जेलमधून सुटला आणि कसे काय? लक्ष्मी शाळेत कशी नाही आली? तिचं असं आहे ना, तिचा मूड नसेल तर ती अजिबात अभ्यास करत नाही. अहो खोड्या तर एवढ्या काढते ना की काही विचारू नका. कुठं चिंचा पाडायला जा, कुठं बोरा वेचायला जा. अहो भांडणं तर एवढी करते की काही सांगायची सोय नाही. नाही, जलीबाई तिची अशी शाळा बुडवू देणार नाही. म्हणजे आज पण ती बोरा वेचायला किंवा चिंचा पाडायला गेली की काय? संगी, लक्ष्मी गाठ पडली होती. आज आली नाही ती बोलवायला. मी वाट बघून आलो शाळेला. पण राणा दादा, तुम्हाला पोलिसांनी सोडलं? अहो मला खात्री होती तुम्ही खून केलेला नाही म्हणजे नाही. माझा बऱ्याच वेळेला विषय व्हायचा तसा. पण असू दे, अभिनंदन बरं का तुम्हाला निर्दोष सोडल्याबद्दल. हेड सर, पोरांसमोर बोलत्याचं जरा भान असू दे. किती दिली असेल लक्ष्मी?